कृष्णामाई महोत्सव 2025 मोठ्या उत्साहात व जल्लोषात सुरुवात करण्यात आली आहे। या उत्सवाचे आयोजक सांगली मिरज कुपवाड व सांगलीचे विजयसिंहराजे पटवर्धन कृष्णामाई महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। तसेच या कार्यक्रमाचे प्रेरित महेंद्र भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे। भव्यदिव्य असं या कार्यक्रमाचं स्वरूप यामध्ये सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, भजन कीर्तन, आरती सोहळा, दीप उत्सव असे विविध कार्यक्रमांनी या उत्सवाची सुरुवात करण्यात आली। उत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। तसेच जिल्ह्यातून, परजिल्ह्यातून व स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद देत आहेत। स्थानिक नेते सुद्धा महेंद्र भाऊ यांचं कौतुक करतात। हा कार्यक्रम इतक्या उत्साहात सुरुवात झालाय की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय, याचे सुद्धा स्थानिक आमदार कौतुक करतात महेंद्र भाऊ यांचे। तसेच या कार्यक्रमाची सुरुवात सांगलीचे युवराज आदित्यराजे विजयसिंह पटवर्धन यांच्या हस्ते सुरुवात झाली आहे। त्यांच्याबरोबर जयदीप साहेब, संस्थानचे अधिकारी मारुती अखिलटे, तसेच महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभान गुप्ता यांचे सुद्धा कौतुक होत आहे। कालच्या कार्यक्रमाला श्री शिवशंभो मठाचे मठाधिपती परमपूज्य सोपान महाराज व सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, सांगली येथील 21 श्री व सौ यांच्या हस्ते सुद्धा आरती करण्यात आली। यामध्ये उद्योजक व्यंकटेश काबरा व त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या। यांच्या हस्ते आरती करण्यात आली। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। सुधीरदादा गाडगीळ या ठिकाणी दोन शब्द बोलतील। हाँ दिले की सर 5 दिवस चालणारा हा गंगावळी विश्राम उत्सव त्यामुळे सांगलीची गंगामाईच आहे। आणि हे ज्यांनी हे सुरू केलं त्या महेंद्रभाऊ चंडाळाला माझ्या शतशः नमन मी करतो। कारण ही एक कल्पना घेऊन जेव्हा माझ्याकडे आले, मी एवढा भारावून गेलो। महेंद्रभाऊंना म्हटलं तुम्ही सुरू करा, आपण सुरू करू। केव्हा ना केव्हा सुरुवात केल्याशिवाय ही मोठी होत नाही। आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला या गोष्टीला। ज्या काही त्रुटी या वर्षी राहतील त्या पुढच्या वर्षी आपण सुधारू। प्रत्येक वर्षी एक कसा आणखी वाढेल आणि चांगल्या गोष्टी आपण इथं कसं करू सांगलीमध्ये चांगल्यासाठी हे आपण पुढच्या काळामध्ये करूया। आज मी अखिल विजय शांतीसाठी मनात माऊलीने मागितलेलं प्रसाददार आणि तसं ज्ञानेश्वर माऊलीने केलेलं प्रसाददार याचे आज विमोचन केलेलं आहे। याच्या कॉपी सगळ्यांना देण्यात येतील। आणि मी सांगलीकरांच्या वतीनं महेंद्र भाऊंच्या घरावर आभार मानतो की चांगली सुरुवात आपण या सांगलीमध्ये केलेली आहे। ही अशी पुढच्या काळामध्ये अशीच निरंतर चालू राहील याची ग्वाही सांगलीकर तुम्हाला देतो।